कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं काल दिल्लीतील जंतर मंतर ते संसद भवन अशा पद्धतीचा मोर्चा काढला गेलेला होता आणि त्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलक जमा झालेले होते। पण त्याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती काल पटेल चौक मेट्रो स्टेशन जे जंतर मंतर पासून अगदी काही मीटरच्या अंतरावरती आहे ते मेट्रो स्टेशन खरं तर काल बंद केलं गेलेलं होतं। मात्र सकाळच्या वेळी काल हे मेट्रो स्टेशन बंद होतं। आता सकाळची मी सगळी दृश्य दाखवतो आपल्याला। हे मेट्रो स्टेशन सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। हे 3 नंबरचं गेट आहे मेट्रो स्टेशनच्या पटेल चौक मेट्रो स्टेशनचं। इथून आपण बघू शकतो प्रवाशांची ये जा जी आहे ती सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते आणि अगदी सुरळीतपणे हे मेट्रो स्टेशन सुरू असल्याचं चित्र आज सकाळच्या वेळी बघायला मिळतंय। काल मोठ्या प्रमाणावरती आंदोलकांची गर्दी याच मेट्रो स्टेशनवरती झाल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळालेलं होतं। ते मेट्रो स्टेशन सकाळच्या वेळी काही काळासाठी हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं होतं, कारण अनेक मोर्चेकरी जंतर मंतरवरती येण्यासाठी याच मेट्रो स्टेशनचा वापर करत होते। म्हणून पूर्णपणे हे मेट्रो स्टेशन बंद करण्याचा निर्णय खरं तर काल प्रशासनाकडून घेतला गेलेला होता। यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मेट्रो स्टेशन जरी काल बंद असलं तरी आज सकाळपासून मात्र सुरळीतपणे हे सगळं सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। असं असताना मेट्रो स्टेशनच्या बाहेर काही प्रमाणावरती अशा पद्धतीची बॅरिकेडिंग आहेत। CISFचे जवान खरं तर मेट्रो स्टेशन परिसरामध्ये नेहमीच तैनात असतात। आजही तशाच पद्धतीने ते जवान तैनात करण्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। पण मेट्रो स्टेशन मात्र अगदी सुरळीतपणे आज सकाळच्या वेळी सुरू असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।